त्या दारू का म्हणून काय मग सारखं ते मल्यात बारा जात होतं. मग काय कर ह्यांना सुधारणं कसं करायचं काय कर तरी तर ऐकत नाही चटाचं. मी बी जरा पिदोड व्हायचं, रस्त्यावर पडायचं, डोसं पडून घ्यायचं, इकडे लांब पडायचं, हे सगळे रिॲक्ट करून टाकलं मी. म्हणजे क्रिएटिव्ह लोकांना माहिती सांगलं मी कसं करावं. आणि मी माझ्यातनं माझा तत्व गमान घेतलं नाही. गेलो सेंटरिंग घेतली, एकला लवरच, एक पिदोडाच, एकला घरच, एकला बायकाचं वाढणच, एकला कोणी करून प्यायलाय. अशी सगळी लोक एकला घरात मला संसाराच्या सर्व विचारांचा भाव ती स्टडी करून त्यांच्याचं बसणार, त्यांचा दारू करणार. आणि कुठे थोडी शरण लोक येत होते, पोलीस लोक येत होते, सगळी लोक तिथं दारू प्रकार म्हणजे एकटा नाही, नवीन लोक चोरच. त्यात तू घरच्या बोल कोण का म्हणजे सगळी तेच करायला ते अमद्या टोपी ममद्या टोपी अमद्या को मी तर ख्याल जाने कैसे नहीं सब छोड़ो जाने का ನೀರಿನ ಮೀನಿನ ಗುಳಿ ನಿಜ ಬಲ್ಲೋ ಹರಿಯೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಯಾರಿಲ್ಲ ಎರಿವಿನ ಸಂಸಾರ ನೀರಿನ ಮೀನಿನ ಗುಳಿ ನಿಜ ಬಲ್ಲೋ ಹರಿಯೇ ಅಂತ ಹಿರಿಯರು ಹೇಳೋದು ಮಾತುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಹೇಳ ಸರ್ವಜ್ಞ, ಚಿತ್ತವಿಲ್ಲದೆ ಗುಡಿಸುತ್ತಾಡಿದರೇನು, ಚಿತ್ತವಿಲ್ಲದೆ ಗುಡಿಸುತ್ತಾಡದೆ ಎತ್ತುಗಾಣತ ನಿತ್ಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಿ ಬಂದಂತೆ ಸರ್ವಜ್ಞ. ಆ ಪರಮಾತ್ಮಲ್ಲಿ ಚಿತ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಮಾತ್ರ ಪರಮಾತ್ಮ ಇರ್ತಾನೆ. ಸುಮ್ಮನೆ ಮನ್ಯಾಗ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಭಜನೆ ಹಾಕಿ ಅಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಕಿಚನ್ ಮೊಬೈಲ್ ಇತ್ತು ಈ ಬಾರ ಕಡೆ ಅದೊಂದು ಮೊದಲ ಕೂತ್ನಾಡಿ ಪರಿಪೂರ್ಣ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮಹಾಮಂತ್ರ ದಿಲ್ಲ ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜ್. ಆ ಮಂತ್ರವನ್ನು ನೀವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿ ಆನಂದ ಜನಿಸಿದ್ರೆ ಪರಮಾತ್ಮ ನಿಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕೇ ನಾಮ ಜಪ. ನರಜನ್ಮ ಬಂದಾಗ ನಾಲಿಗೆ ಇರುವಾಗ ಕೃಷ್ಣ ಎನಬಾರದೆ, ಕೃಷ್ಣನ ನೆನೆದರೆ ಕಷ್ಟೊಂದಿಷ್ಟಿಲ್ಲ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಎನಬಾರದೆ. ನರ ಜನ್ಮ ಬಂದಾಗ ನಾಲಿಗೆ ಇರುವಾಗ ಕೃಷ್ಣ ಎನಬಾರದೆ, ಕೃಷ್ಣನ ನೆನೆದರೆ ಕಷ್ಟೊಂದಿಷ್ಟಿಲ್ಲ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಎನಬಾರದೆ. ಕೃಷ್ಣನ ನೆನೆದ್ರೆ ಒಂದು ಕಷ್ಟ ಎಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಆಗ್ತೈತಿ. ಅವಂಗೆಲ್ಲ ನನ್ನ ನೆನೆಸು, ನಾನು ನಿನ್ನೆ ಮಗಲ ಇರ್ತೀನಿ, ನಾ ಬಂದೇ ಬರ್ತೀನಿ. ಹೆಂಗೈತಿ ಏಳಿ ಡೊಂಗರ ಮಾಡಿದಿ ಎಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಮೂಡಿದೆ, ನಾನಾ ಮಾಡಿದೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಹಂಕಾರ ಬತ್ತಂದ್ರೆ ಅಹಂಕಾರ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಕೊಲ್ಲಾಕತ್ತೈತಿ. ಅಹಂಭಾವ, ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಮದ, ಮೋಹ, ಮತ್ಸರ ಇವೆಲ್ಲ ವಸ್ತ್ರ ಹಾಕಿದ್ರೆ ಪಾಕ್ ಆಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅದ ರಜ ತಮ ಸ್ವಾತಿಕ 3 ಗುಣಗಳು. ಅದ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ ಇವೆಲ್ಲ ಅದರ ಮೇಲೆ ಆಧಾರ ನಡೆದು ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ 14 ಲೋಕದ ಮಾನಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಮೂಲ ರೂಪ ವಿಷ್ಣು ಬಾಲಕೃಷ್ಣ ಆಲಿನಂದಾಗರಿ, ಬಾಲಕೃಷ್ಣ ಆಲಿನಂದಾಗರಿ. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी. निंबोळणी करा सावळ्याला, निंबोळणी करा सावळ्याला, विठ्ठल पाहुणा आला गजा घरी. गोरा कुंभारच्या घराला आलतात, त्याला कळलं नाही. नंतर एल्ली मर्यादे विठ्ठला अरे ही मडकी देह म्हणजे त्याला सगळं सांगून विचार केलेला, त्या सांगून त्या विचाराचा भाव त्याने दिला. त्याला गोरा कुंभारला ते झालं. मग नंतर एल्ली ते पांडुरंगा म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज नाही ते पांडुरंगाच्या घरात चालता सेवा करून गेला आणि परत गेला. त्याला मनुष्य रूपामध्ये येऊन प्रकट होऊन तुम्हाला ध्यान देऊन जातं. मग तर देवालयाचा काला म्हणून सांगताना कोणतं तुम्हाला अचानक काही तर घटना घडत राहते, काही चुकी झालेल्या त्या टायमात तुमची परिस्थिती जमत आहे. कोण तर येऊन आला रे बाबा, तू देव झाला का? तू देवच. त्याच्या तो देव साक्षात यावं म्हणत नाहीये, त्याच्या मनामध्ये तसला भाव घालतो. भाव तेच देव.